मग हे कारखाने घेऊन किती वर्ष झाली? मला वाटतं 5-6 वर्ष झाली असतील. ते कुणाकुणाचे पैसे बुडवून. इथं अजित बोरकर आहे काय? अजित, तुमच्या मार्सिडीज तालुक्यातल्या किती लोकांचे पैसे बुडवलं आहेत? आपल्याकडे तक्रारी मोठी वाहतूकवाल्यांचं बुडवलं आहेत का? ना दिले का पैसे? आणि 1800 रुपये देता. हा, 1800 रुपये भाव जाहीर केला, 1000 दिलं, 800 बुडवलं. एवढं असं बुडवाबुडवी केल्याशिवाय आधी कारखाना विकत घेतला त्यावेळी कितीचा होता? नाही, 2500चा होता आणि आता 10,000चा झाला. आपोआप होतोय काय? आपोआप होत नाही. या अशा चोऱ्या या लोकांनी करायच्या आणि त्या चोऱ्या त्यांना चांगल्या पद्धतीने करता याव्यात म्हणून बंदोबस्ताला एक खाकीवाले आहेतच. आता दंडुका घेऊन कर बाबा आणि जरा चोऱ्या कर. कुणी विचारलं त्यांना, अरे याचा हिशोब काय? तुमच्या ऊसापासून साखर किती तयार झाली, वीज किती तयार झाली? तुमचा कारखाना खासगी झाला म्हणून काय वाटलं ते करायचं तुम्हाला अधिकार आहे काय? का हरामाचं मागत नाही आम्ही, घामाचं मागतोय. कारखान्याला ऊस जाऊपर्यंत 16-17 महिने हाडाची काढ करून शेतकऱ्याला त्या ऊसाची उसावर करायला लागते. त्यावेळी कुठे ऊस पिकतो. आणि हे आता उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्याची टिंगल करत असतील तर ते अजिबात आम्ही खपवून घेणार. सातारा जिल्ह्यातल्या जवळपास मला वाटतं की 6-7 कारखान्यांनी 3500 रुपये दर जाहीर केले आहे. आणि एक रकमे आहे का नाही, एक रकमे 3500 कृष्णा, एक रकमे 3500 जयवंत, एक रकमे 3500 सह्याद्री, एक रकमे 3500 रयत, एक रकमे 3500 अजिंक्यधारा, एक रकमे 3500 5 झाले. खानसरी ती 3300 गेली. खानसरी 3500 झाले. खानसरी जरंडेश्वर 3500, सगळ्यात मोठा चोर तरी 3500. राजाभाऊ तुम्हाला राग येईल परंतु जे खरं आहे ते खरं होतं. म्हणजे त्यांच्या पॅनल मध्ये तुम्ही होता म्हणून म्हटलं. जे खरं आहे ते खरं आहे. अजितदादाची जबाबदारी आहे की नाही? पुणे जिल्ह्यातल्या पालकमंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे की नाही? पुणे जिल्ह्यातल्या कारखान्याने अजून दर जाहीर केलेला नाही, याचा जाब विचारायची जबाबदारी कुणाची आहे? अजित पवारांची आहे. कारखानदारांना पण ते स्वतःच आहेत, त्यात कशाला विचारतील? त्यांचे कारखाने आहेत. पण तरी सुद्धा साताऱ्यातल्या आंदोलनाला घाबरून अजितदादाला सुद्धा जरंडेश्वरचा दर 3500 जाहीर करावा लागला. हे दारू कोण लागून गेला? हा, कोण लागून गेला? कारखान्याने दिला पाहिजे फलटण तालुक्यात चारी पण. त्यामुळं मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला ऊस घालवायची गडबड झालेली आहे का दर घ्यायची गडबड झालेली आहे? काय दर? मग दर न विचारता तुम्ही ऊसाची तोड का घेतली पहिला सांगा. अगदी मला माहित नाही कुणी ऊस तोडून घालवलाय कुणी नाही घालवलं, पण स्वतःच्या आपल्या आवाजाला किंवा आईची शपथ घेऊन खरं खरं सांगा, त्यातल्या किती लोकांचा ऊस कारखान्याला आता गेलेला आहे आणि कुणाचा यायचा आहे? ऊस घालून आले तिथं. जरा तरी काय जीवाला वाटलं नाही? जरा तरी वाटलं काय नाही? आपण ऊस घालवायला पुढे त्याचा दर मग विचारूया आणि मग ऊस देऊया. आता किमान एवढं तरी सांगा की ही सभा संपल्यानंतर तरी विचारणार आहे काय? तुम्हाला 3300 मान्य आहे? ते आता 3200 वर 100 नाही. सांगली कोल्हापूर रुपये माझी 3500 कसं मिळणार? 3500 तुम्ही जवळ काटा बंद करू आम्ही. सांगली कोल्हापूर
माता बंद करो नक्की नाक दाबल्यावर तोंड उघडतंय, पण त्यासाठी नाक दाबायची हिंमत पाहिजे. नाक दाबायची हिंमत पाहिजे. ती हिंमत दाखवा, बघू कसं मिळत नाही ते, कसं मिळत नाही ते बघू. अहो या वर्षी एवढा ऊस डबे आहे, या सगळ्या साखर कारखानदारांनी हावराटासारखं प्रत्येकानं आपापल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे. मी साखर उद्योगाचा अर्थशास्त्र सांगतो एका वाक्यात, किमान 120 ते 150 दिवस कारखाना चालला तरच तो फायद्यात येतोय, नाहीतर तो फायद्यात येत नाही. आणि आता यांनी एवढं गाळप क्षमता सगळ्यांनी वाढवून ठेवल्या, या वर्षी कारखाने 3 महिने सुद्धा चालतील का नाही याची शंका आहे. म्हणजे 30 जानेवारीच्या आत सगळ्यांचाच ऊस संपणार आहे. तुम्हाला 3000 दिलं तरी ऊस संपणार आहे, 3500 दिलं तरी ऊस संपणार आहे. एवढाच ऊस आहे. एक तर 10 मे पासून पडणाऱ्या सातत्यानं पावसामुळं एकरी टनेज माझा पहिला अंदाज होता 8 ते 9 टनांना घटल, पण काही ठिकाणी तो 12 ते 13 टनांना घटलेला आहे एकरी उतारा. खराय का सांगा, गोडव्याकडे तर बघवत नाही अशी अवस्था आहे. हा जो एकरी उत्पादनामध्ये घट झालेला आहे, त्याची भरपाई आपल्याला ऊसाच्या दरातून करायची आहे, तरच आपलं गणित जमणार आहे, नाहीतर गणित जमत नाही. मग मला सांगा की ऊस का घालवायचा, तर काय हरभरा पेरायचा आहे, अजून काहीतरी पेरायचं आहे, पेर की बाबा. 30 जानेवारी नंतर खोडवे बी संपणार आहे आणि लावण बी संपणार आहे. हरभरा कर, शाळू कर, मका कर, काय करायचं कर, पण ते 30 जानेवारी नंतर करते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 7 जून नंतर पाऊस येतो, म्हणजे 4 महिने तरी मिळतात की नाही. हा एक पीक होत येतं की नाही, अजून खोडवं काढून सुद्धा एक पीक तुम्हाला घेता येतंय. मग गडबड करणार आहे का ऊसाची तोड घ्यायला? आणि समजा ह्याचा एक 15 दिवस कारखाना बंद ठेवला, काय फरक पडणार आहे? ज्याला गडबड आहे त्याला पाठवा बाई, जरंडेश्वरला पाठवा, मालेगावला पाठवा, पण त्यानं पण जर दिला तर बरं का, त्यांनाही सोडायचं नाही. मग तुम्ही काय करायला लागलाय? नुसतं मला सांगा, मालेगावनं जर जाहीर केली नाही म्हणून हा तुम्ही काहीच करणार नाही. पत्र नव्हते, पत्र नव्हते. मी एक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देतो, माझ्या ताजमहाल तेवढा माझ्या मालकीसारखा आहे, खरं पत्रानं काही काम देतो, काय तर दाखवायला लागतं जरा. त्याशिवाय हे वाटणार नाही. हे असून दे, ते आमच्याकडचं एक आलंय तिथं कारखाना चालवायला तेव्हा त्याला, त्याच्यानंतर अजून कोण आहे? स्वराज, शर्यू, स्वराज, त्यांनाही सोडायचं. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून 100-200 रुपये त्यांना कमी करायचं आहे. गरीब माणसं आहे तो, त्यांना थोडं सोडलं पाहिजे, त्याचा विचार करा. अरे आपण